नमस्कार, मी प्राजक्ता. माय महानगर लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. लाईव्ह येण्याचं कारणच असं आहे की आता जे महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे ते 3 मार्च पासून सुरू होणार आहे आणि त्यावेळेला 10 मार्चला आपला जो अर्थसंकल्प आहे राज्याचा तो सादर केला जाणार आहे. तसंच हे जे अधिवेशन आहे ते 3 मार्च पासून 26 मार्च पर्यंत चालणार आहे. या कालावधीमध्ये विरोधक कोणत्या मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना घेरू शकतात, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते, कोणते मुद्दे जे आहेत ते या अधिवेशनात गाजू शकतात, यावरच आज आपण चर्चा करणार आहोत. कारण की जो काही मागचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये कोणते मुद्दे समोर होते, त्यानुसार आताचं जे हे अधिवेशन होणार आहे त्यामध्ये कोणते मुद्दे जे आहेत ते सरकार समोर आव्हानाच्या रूपात आहेत आणि विरोधक त्यावर जे आहे ते वादळी जे आहे ते हे अधिवेशन ठरू शकतं, कोणत्या मुद्द्यांवर ते सरकारला घेण्याचा प्रयत्न करू शकतात, यावरच आज आपण चर्चा करणार आहोत. या लाईव्हच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. हे निश्चितच हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि अर्थसंकल्प जो आहे राज्याचा तो 10 मार्चला अर्थमंत्री अजित पवार जे आहेत ते सादर करणार आहेत. परंतु अर्थसंकल्पावरून आपण जर का पाहिलं तर लाडकी बहीण योजना जी गेम चेंजर या महायुती सरकारसाठी ठरली होती, त्या योजनेमुळे खरं तर जी सरकारची तिजोरी आहे त्यावर ताण पडतोय. अधिकचा खर्च जो आहे तो सरकारला करावा लागतोय. मोफत योजनांमुळे कुठेतरी फटका जो आहे तो सरकारच्या तिजोरीला बसतोय आणि त्यामुळे काय उपाययोजना या अर्थसंकल्पात केल्या जाऊ शकतात. जसं मागच्या काही दिवसांपासून हे झालं अर्थसंकल्पाविषयी. मागच्या काही दिवसांपासून आपण पाहिलं तर अनेक मुद्दे जे आहेत ते राज्यामध्ये चर्चेत आलेले आहेत आणि त्यावरून विरोधक कसे सत्ताधाऱ्यांना घेरू शकतात, सत्ताधारीच आमदार कसे सत्ताधारी आमदारांवर, सत्ताधारी जे काही मंत्री आहेत त्यांच्या विरोधात अधिवेशनात बोलतात का, हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ते नेमके मुद्दे कोणते असणार आहेत, अर्थसंकल्पात काय तरतुदी कराव्या लागतील, कोणत्या मुद्द्यांवर नेमकी या अधिवेशनामध्ये चर्चा होईल, तसंच विधानसभेचं विरोधी पक्षनेते पद आहे त्यावर देखील चर्चा केली जाणार आहे. ते जे विरोधी पक्षनेते पद आहे ते कोणाला मिळेल, या संदर्भातील संपूर्ण आढावा आपण या लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत. सर्वात प्रथम महायुती सरकार जेव्हापासून या राज्यामध्ये सत्तेत आलेलं आहे त्यानंतरचं या सरकारचं हे पहिलं अधिवेशन आहे जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. 10 मार्चला अर्थमंत्री अजित पवार आपला जे राज्याचा अर्थसंकल्प आहे ते मांडणार आहेत. सर्वप्रथम जो मुद्दा चर्चेत येऊ शकतो, ज्या अर्थसंकल्पाविषयी आपण बोलतोय त्यावर डिटेलमध्ये बोलायला गेलं तर असं आहे की जी लाडकी बहीण योजना गेम चेंजर या महायुती सरकारसाठी ठरली, त्यानंतर मात्र या योजनेचा प्रचंड ताण जो आहे तो आर्थिक तिजोरीवर आल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे कुठेतरी यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न जो आहे तो या सरकारकडून होतो का, तो या अर्थसंकल्पात होतो का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये काय उपाययोजना केल्या जातात, शेतकऱ्यांसाठी काय दिलं जातं, कारण की शेतकरी पीक विमा योजना जी आहे त्यावर या अर्थसंकल्पामध्ये काय दिलं जातं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. शेतकरी त्याची प्रतीक्षा करत असल्याचं पाहायला मिळते. कापसाचा प्रश्न असेल, या संदर्भात देखील या अर्थसंकल्पात काय असणार आहे, सर्वसामान्य जनतेला यावेळेला करामध्ये बऱ्यापैकी सवलत दिली जाईल की त्या ज्या या मोफतच्या योजना आहेत त्यामुळे सर्वसामान्य जनतेवर त्याचा बोजा आणखी वाढतो का, हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर सगळ्यात पहिले आपण अर्थसंकल्पाविषयी जाणून घेऊया की अर्थसंकल्पाच्या बाबतीत जर का बोलायचं झालं तर मग ज्या वेळेला म्हणजे ही लाडकी बहीण योजना असेल, ज्या वेळेला आपण हे सगळं बजेट जे आहे अर्थसंकल्पाचं ते होणार आहे त्यावेळेला महाराष्ट्रात जर आपण एक महत्वाचा मुद्दा पाहिला तर कंत्राटदारांचे पैसे थकल्याचा जो आहे तो आरोप वारंवार विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर केला जातोय. अनेक प्रकल्प जे आहेत ते थांबवले गेले आहेत कंत्राटदारांकडून. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला जोपर्यंत पैसे मिळत नाहीत, आमची थकबाकी जी आहे ती मिळत नाही, तोपर्यंत हे काम सुरू होणार नाही, अशा प्रकारच्या बातम्याही वारंवार समोर आलेल्या आहेत. ते एक आंदोलन उभे करण्याच्या देखील तयारीत आहेत आणि त्यामुळेच कंत्राटदारांच्या पैशांची ही जी थकबाकी आहे त्या संदर्भात या अर्थसंकल्पात काय नमूद केलं जातं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. महागाई जी आहे ती वाढत चाललेली आहे. तसंच जसं मी तुम्हाला सांगितलं की लाडकी बहीण योजना यामुळे ताण पडलेला आहे तिजोरीवर आणि त्यामुळे कुठेतरी ज्या आधीच्या योजना आहेत म्हणजे शिवभोजन थाळी असेल किंवा मग आनंदाचा शिधा आहे, ज्येष्ठ नागरिकांसाठी जी काही तीर्थदर्शन योजना होती आणि या सगळ्या योजना कुठेतरी लक्षात घेता
या कुठेतरी कपात करण्याचा निर्णय जो आहे तो अर्थमंत्र्यांकडून घेतला जातो का? मुख्यमंत्री यावर शिक्कामोर्तब करतात का? मुख्यमंत्र्यांकडून नेमका काय निर्णय घेतला जातो? या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्यांना थोडंसं करातून सवलत मिळावी यासाठी काही निर्णय घेतला जातो का? जसं शेतकऱ्यांचा आहे, पीक विमा योजनेसंदर्भात आहे, त्यावर काही वेगळा निर्णय घेतला जातो का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. परंतु जसं मी सुरुवातीपासून सांगते की या अर्थसंकल्पामध्ये सर्वाधिक चर्चा ही लाडकी बहीण योजनेवर केली जाईल, कारण की यावर ही जी योजना आहे ती गेम चेंजर ठरलेली होती आणि त्यानंतर कुठेतरी याचा मोठा ताण तिजोरीवर पडतोय हे सरकारला जाणवायला लागलं. त्यानंतर काही निकष जे आहेत, नियम जे आहेत ते या योजनेवर ठेवण्यात आले आणि त्यानुसार या योजनेमधून 9 लाख जे लाभार्थी आहेत त्यांना कमी करण्यात आल्याचं पाहायला मिळालेलं आहे. आणि त्यामुळेच ह्या योजना कुठेतरी एका ठिकाणी म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये कपात केली जाते. पुन्हा 2100 रुपये देण्याचं ठरलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील असं म्हटलं गेलं होतं. त्यामुळे आता या अर्थसंकल्पात त्या संदर्भात काही तरतूद केली जाणार आहे का, याकडेही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. थोडक्यात बघायला गेलं तर जसं कंत्राटदारांचे थकलेले पैसे असतील, पीक विमा योजनेसंदर्भातला निर्णय असेल, सर्वसामान्यांच्या कराचा निर्णय असेल, या ज्या काही योजना राबवल्या जात आहेत त्या पुढे चालू राहणार आहेत का? कारण की आपण एसटी महामंडळाचे परिवहन मंत्री जे आहेत प्रताप त्यांच्याविषयी जर का आपण जाणून, त्यांनी सुद्धा असं सांगितलं होतं की जी काही सवलत दिली जाते महिलांना, ज्येष्ठांना, ज्येष्ठ नागरिकांना, त्यामुळे एसटी खूप तोट्यात जाते आणि त्यामुळे आता ती योजना कुठेतरी बंद करण्याच्या तयारीत सरकार आहे का? आणि या सगळ्या मोफत योजनांच्या संदर्भात सरकार अर्थसंकल्पात काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि जर का जो आपल्या तिजोरीवर, राज्याच्या तिजोरीवर जो ताण आलाय तो कमी करायचा असेल तर त्यासाठी फारसे पर्याय जे आहेत ते अर्थमंत्र्यांसमोर उपलब्ध नाहीयेत. परंतु त्यातल्या त्यात जर ह्या सगळ्या योजना चालू ठेवायच्या असतील तर ज्या मोफत योजना दिल्या जात आहेत त्यामध्ये कुठेतरी अर्थमंत्र्यांना जी कपात आहे ती करावी लागणार आहे. काही निर्णय जे आहेत कठोर ते घ्यावे लागणार आहेत. दुसरं, या सगळ्या योजना जर चालू ठेवायच्या असतील तर मात्र सर्वसामान्य जनतेच्या करामध्ये वाढ करावी लागणार आहे. त्यांच्या खिशावर जो बोजा आहे तो या सगळ्या योजनांचा टाकावा लागणार आहे. आणि तिसरं, नाहीतर मग सरकारला कर्ज घ्यावं लागणार आहे आणि त्या कर्जाच्या माध्यमातून पुढे जी काही वाटचाल चालू राहील, मोफत योजनांच्या संदर्भातील असेल किंवा मग पीक विमा असतील, शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या गोष्टी असतील, या सगळ्या माध्यमातून कराव्या लागणार आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी असेल, सर्वसामान्य जनतेसाठी, ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी जी काही योजना घोषित करण्यात आली आहे त्या संदर्भात कोणत्या प्रकारचा निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात नेमकं काय असणार आहे? अर्थसंकल्प जो आहे तो 10 मार्चला विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये मांडला जाणार आहे आणि त्यामध्ये आता नेमकं काय ज्या योजना आहेत त्यांची घोषणा केली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूया. पुढचा मुद्दा आपण पाहिला तर मागच्या अधिवेशनापासून एक महत्वाचा मुद्दा गाजतोय, तो आहे वाल्मिक कराड. वाल्मिक कराड हे हिवाळी अधिवेशनात देखील नाव समोर आलेलं होतं. हिवाळी अधिवेशनामध्ये वाल्मिक कराडच्या नावावर गदारोळ झालेला होता. सत्ताधारी पक्षातील आमदारांनीच हा मुद्दा लावून धरलेला होता. सुरेश धस असतील, संदीप क्षीरसागर असतील यांनी हे मुद्दे मांडलेले होते. ते आक्रमकतेने मांडून त्यांनी याचा पाठपुरावा करायला सांगितलेला होता. मस्साजोगमध्ये संतोष देशमुख सरपंच जे होते त्यांची जी काही निर्घृणपणे हत्या झाली त्याचा मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराड आहे. याचा ज्या सीआयडीने एक आरोपपत्र दाखल केलं त्यात त्यांनी सांगितलेलं आहे की मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराडच आहे. त्यामुळे मागच्या 3-4 महिन्यापासून जे हे प्रकरण गाजतंय ते पुन्हा एकदा या अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे, कारण की मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मिक कराडचं नाव समोर आलेलं आहे. त्यात आपण जर का पाहिलं तर इतके महिने झालेले आहेत, 8 आरोपींवर मकोका देखील लावण्यात आलेला आहे. या प्रकरणातील सगळे आरोपी पकडण्यात आलेले आहेत, परंतु कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे आणि त्यामुळेच कुठेतरी सरकार वर या म्हणजे विरोधक सरकारला या मुद्द्यावरून घेरतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. वाल्मिक कराडचं जे प्रकरण आहे
ते समोर येतोय. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे जे मंत्री आहेत आता महायुती सरकारमध्ये त्याचे निकटवर्तीय मानले जातात आणि त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली होती. मागच्या काही दिवसांपासून पाहिलं तर अनेक जे पक्ष जे सत्ताधारी आमदार आहेत त्यांनी देखील धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलेली होती आणि तसंच ज्या सामाजिक कार्यकर्ता आहेत अंजली दमानिया त्यांनी देखील मागणी केलेली होती आणि त्यामुळे आता धनंजय मुंडेंचं इतकं सगळं होऊनही राजीनामा घेतला का जात नाही यावरून देखील या अधिवेशनामध्ये विरोधक आक्रमक होऊ शकतात. हा एक मुद्दा जो आहे तो विरोधकांजवळ आहे. तसंच इतकंच नाही तर धनंजय मुंडेंच्या संदर्भात कृषी घोटाळे समोर आलेले होते. शेतकऱ्यांच्या पीक विम्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं होतं. अनेक त्यांचे जे घोटाळे आहेत प्रॉफिट ऑफ ऑफिसच्या संदर्भातील ते देखील अंजली दमानिया यांनी समोर आणलेले होते. सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेत तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे जेव्हा होते त्यावेळेला त्यांच्या खात्यामध्ये कशा प्रकारे घोटाळा करण्यात आला ते अगदी कागदपत्र देऊन पुरावे समोर ठेवून त्यांच्याकडून आरोप करण्यात आलेले होते आणि त्यामुळे तरी सुद्धा यावर का अजूनही निर्णय घेतला जात नाही, धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेतला जात नाही या प्रश्नावरून देखील विरोधक आक्रमक होऊ शकतात आणि सत्ताधाऱ्यांना घेरू शकतात. त्यामुळे हा एक मुद्दा जो आहे तो अधिवेशनात गाजण्याची दाट शक्यता आहे. आपण जर का महिलांच्या सुरक्षेबाबत बोललं तर हा तिसऱ्या मुद्द्याकडे वळूया. तिसरा मुद्दा आहे महिला सुरक्षेबाबतीत स्वारगेट जे पुण्यामध्ये स्वारगेट बस स्थानकामध्ये जे काही घडलं जी काही अत्याचाराची घटना समोर आली त्यानंतर पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर आलेला आहे. त्यानंतर अनेक खुलासे झाले. आता आरोपी पकडण्यात आलेला आहे. त्यानंतर आता न्यायालयात त्याच्यामध्ये सुनावणी सुरू आहे. जो योग्य खरी गोष्ट आहे ती बाहेर येईलच, परंतु तरी सुद्धा पहाटेच्या वेळी दिवसाढवळ्या जर का अशा घटना घडत असतील तर महिला सुरक्षित आहेत का अशा प्रकारचा प्रश्न विरोधकांकडून विचारला जातोय. मागच्या काही दिवसांपासून राज्यभरामध्ये जर आपण पाहिलं तर खून असतील, दरोडे असतील, याच्या ज्या घटना आहेत, चोरी असतील, या वारंवार येताना पाहायला मिळत आहेत. पुणे जे आहे ते हब होताना पाहायला मिळते. कोणता ना कोणता दिवस सोडून या ज्या घटना आहेत त्या समोर येताना सातत्यानं पाहायला मिळते. त्यामुळे महिला सुरक्षेचा जो प्रश्न आहे त्या संदर्भात देखील विरोधक काही प्रश्न विचारतात का, त्यावर देखील आक्रमक होतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण की महत्वाचं कारण असं आहे की स्वारगेट प्रकरणामध्ये 72 तास उलटूनही आरोपी मात्र पकडला गेला नव्हता आणि त्यामुळे पोलीस यंत्रणा काय करते, राज्यातील जे इतर यंत्रणा आहेत म्हणजे इतकी 8 पथकं 10 पथकं लावून सुद्धा जर का आरोपी पकडला जात नसेल तर मग यंत्रणा काय करते, अशा प्रकारचा आरोप जो आहे, अशा प्रकारची विचारणा जी आहे ती विरोधकांकडून सातत्यानं केली जात होती आणि त्यामुळेच कुठेतरी हा मुद्दा देखील जो आहे तो अधिवेशनामध्ये येऊ शकतो. स्वारगेट प्रकरण तापू शकतं. अनेक मुद्दे जे आहेत राज्यभरामध्ये जिथे क्राईम वाढताना पाहायला मिळतो त्या संदर्भातील प्रश्न देखील विधानसभा तसंच विरोधी पक्षनेते विचारले जाऊ शकतात. पुढे आपण चौथ्या मुद्द्याकडे वळूया. जे महायुतीची अंतर्गत धुसफूस आहे हे एक महत्वाचं कारण घेऊन विरोधक जे आहेत ते महायुती सरकारला नक्कीच टार्गेट करू शकतात. कारण की मागच्या काही दिवसांपासून वारंवार अशा बातम्या समोर येत आहेत की देवेंद्र फडणवीस हे शिंदेच्या काळामध्ये जे काही निर्णय घेतले गेले होते त्यांना स्थगिती देण्याचं काम करतायत आणि तसे अनेक उदाहरणं समोर आलेली होती आणि त्यामुळेच कुठेतरी यावर देखील विरोधक जे आहेत ते महायुती सरकारला, महायुतीच्या नेत्यांना घेरण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यातलं एक महत्वाचं म्हणजे माणिकराव कोकाटेंबाबत जर का जाणून घेतलं तर त्यांना 30 ते 32 वर्ष जुनी ही केस आहे. त्यामध्ये ते दोषी आढळलेले आहेत. त्यांना 2 वर्षांची शिक्षा देखील न्यायालयाकडून ठोठावण्यात आलेली आहे. ते आरोपी असो ते म्हणजे दोषी असून सुद्धा त्यांच्या आमदारकी जी आहे ती अजूनही रद्द झालेली नाहीये. तसंच त्यांचं मंत्रीपद जे आहे ते काढून घेतलं जात नाहीये. पुढे ह्या शिक्षेला स्थगिती देण्याचा प्रयत्न जो आहे तो माणिकराव कोकाटे यांच्याकडून केला जातोय, परंतु सरकार ऍक्शन मोडमध्ये येत नसल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळेच कुठेतरी माणिकराव कोकाटे यांच्यावरून देखील विरोधक सरकारला प्रश्न विचारू शकतात. दुसरं नाव आहे तानाजी सावंत. तानाजी सावंत हे जेव्हा आरोग्य मंत्री होते त्यावेळेला त्यांच्या खात्यामध्ये त्यांनी ज्या काही योजना राबवलेल्या होत्या त्यावर स्थगिती देण्याचं काम जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे आणि त्यामुळेच आता असा आरोप होतोय की अनेक हजारो कोटींचा घोटाळा जो आहे तो तानाजी सावंत यांच्याकडून करण्यात आलेला आहे जेव्हा ते आरोग्य मंत्री होते. विरोधकांनी हा मुद्दा लावून धरलेला आहे.
आणि त्यामुळेच माणिकराव कुकाटे असतील, धनंजय मुंडे असतील, तसंच तानाजी सावंत असतील, या सगळ्या नेत्यांचं नाव घेत नक्कीच विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करू शकतात. घोटाळ्याचे आरोप जे आहेत, घोटाळ्या संदर्भात गोष्टी ज्या आहेत त्या नक्कीच विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना विचारले जाऊ शकतात. आणि हे जे काही 3-4 मुद्दे आहेत, म्हणजे जसं महिला सुरक्षेचं प्रकरण आहे, वाल्मिक कराड प्रकरण आहे, धनंजय मुंडेंचं प्रकरण गाजतंय, लाडकी बहीण योजना, जी योजना गेम चेंजर सरकारसाठी ठरली आणि त्यानंतर म्हणजे जसंच महायुती सरकार सत्तेवर येईल 2100 रुपये देण्याचं जो आश्वासन जे आहे ते महिलांना देण्यात आलेलं होतं, अद्यापही ते 2100 रुपये जे आहेत ते महिलांना लागू करण्यात आलेली नाहीयेत. परिणामी म्हणजे त्याच्या विरोधात जर का आपण बघायला गेलं तर ज्या महिला आधी लाभार्थी होत्या त्यांच्यावर काही निकष बसवण्यात आलेले आहेत, नियम बसवण्यात आलेले आहेत. 9 लाख ज्या महिला आहेत त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेला आहे. तसंच अजून एक नियम लावण्यात आलेला आहे की जर महिला एखादा शासन निर्णय म्हणजे एखादी योजनेचा लाभ घेत असेल तर मात्र लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो तिला घेता येणार नाही. असे अनेक निकष जे आहेत ते त्यांच्यावर बसवण्यात आले आणि कुठेतरी तिथे कपात करण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि त्यामुळे सरकारने ज्या काही मोफत योजना ज्या जाहीर केलेल्या होत्या त्यामुळे सरकारी तिजोरीवर ताण आलेला आहे. आणि त्यामुळेच हे जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे यामध्ये 10 मार्चला जे अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार सादर करणार आहेत त्यावेळेला कोणता अर्थसंकल्प ते सादर करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मी यासाठी हे बोलते कारण की भरपूर ताण जो आहे तो तिजोरीवर आलेला आहे. मोफत योजना एकतर ज्या आहेत त्या कपात करण्याची गरज भासणार आहे या सरकारला, नाहीतर अधिकचं कर्ज घ्यावं लागणार आहे, नाहीतर तिसरी गोष्ट कर्जाचा बोजा जो आहे सर्वसामान्यांवरचा तो वाढवावा लागणार आहे, आणि चौथी शेतकरी जे आहेत ते या अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसलेले आहेत. त्यांच्यासाठी कोणत्या योजना या अर्थसंकल्पातून हे सरकार घोषित करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 10 मार्चला हा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. हे जे काही उन्हाळी अधिवेशन आहे हे 3 मार्च ते 26 मार्च दरम्यान चालणार आहे. आणि या अधिवेशनामध्ये हे 3-4 मुद्दे जे आहेत ते नक्कीच गाजण्याची शक्यता आहे. कारण की वाल्मिक कराडचं प्रकरण जे आहे ते अद्यापही धगधगतंय. त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते जेलमध्ये असंही म्हटलं जात आहे, त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे असंही म्हटलं जात आहे. तशा प्रकारच्या बातम्या येत आहेत. महायुती सरकारमध्ये कुठेतरी धुसफूस आहे त्याच्या बातम्या ज्या आहेत त्या वारंवार समोर येताना पाहायला मिळत आहेत. तिसरं जर का आपण बघायला गेलं तर स्वारगेट प्रकरण आहे. महिला सुरक्षा ज्या आहेत, महिलांची सुरक्षा जी आहे ती देखील ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळत आहे. आणि जे शिंदेनी घेतलेले जे निर्णय आहेत त्यांना स्थगिती देण्याचं काम कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केलं जात आहे. त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांवर विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची दाट शक्यता आहे. हे सगळे मुद्दे जे आहेत ते अधिवेशनामध्ये वादळी ठरण्याची शक्यता आहे. तुर्तास तरी इतकंच. अशाच प्रकारच्या ज्या घडामोडी आहेत त्या जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि आमच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.